नमस्कार दोस्तों, सुंदरकांड का पठन करने से व्यक्ति को कोई तरह से फायदे होते हैं जो कि अपने कौन सी भी समस्या हो, परेशानी हो, उसका हल पाया जाता है। सुंदरकांड आपने सुन लिया तो अपने जीवन में सकारात्मक बदल होते हैं, अपनी पूरी मनोकामनाएं पूर्ण होती है, परेशानी संकट दूर होते हैं, कर्ज माफ हो जाते हैं, कर्ज से मुक्ति मिल जाती है। भूत पिशाच शत्रु बाधा शनि राहु केतु आदि अनेक भी नहीं रहता, आत्मविश्वास बढ़ जाता है, एकाग्रता बढ़ जाती है। इसीलिए सुंदरकांड आपको हर दिन प्रतिदिन आपको एक बार जरूर सुन लेना है। आपको यह सुंदरकांड आधा अधूरा सुन लिया तो अधिक फल नहीं मिलेगा, इसलिए आपको ये पूरा सुनना है। चलो तो हम सुंदरकांड को शुरू करते हैं। नमो सर्व कार्ताचितो विश्वधर्ता गणेशोक हर्ताची हर्ता विवर्ता पुरे हुनी परताची परता विवर्ता भूते भूत धरताची धरता उधरता महिमंडळाचे कपिरसिकांचे या मध्यभागी महावीर साजे महारुद्र आज्ञेप्रमाणे निघाला सीताशुद्धी अनावया सिद्ध ज्वाला सर्वे मंडळी चालल्या वानरांच्या नभोमंडळा माझी फौजो वीरांच्या श्रीकरधरे देश नाना परींचे तटाके नद्या ओग जाती नद्यांचे पुरे पठ्ठने अठ्ठने धुंटी तताती कपिवीर ही दिशा हिंडताती सीता शोधती शुद्धी कोठे न लागे बळे धुंडिता ते वीरे विरामागे हे भुवने रम्य नाना परींची ती शोभली ती गिरी कर्दरीची तरे शृंग पठार मैदान दरी पाट्य गव्य विवारे ती भुयारी कपी शोभता शोभता सुस्त झाले नवे कार्य ते दैन्यवाने मिळाले उद्रातिरी ते उदासीन जाती गळाल्यातून थोर उद्देश चिंती कपी बोलती आता काय करावे न लागे सीताशुद्धी तेव्हा मरावे हे मारुती वीर हो स्थिर बैसा तिन्ही लोक पाहुनी येतो तमाशा या सूर तो भीम सिंधू उडाला त्रिकोटा चळाहुनी पौलाड गेला पुढे सर्व काही पाप जळा पाहे हनुमंत विकसित होऊन राहे समुद्रामध्ये भेटला तो अतितू म्हणे अरे 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 कोण रे तू हनुमंत घाली नमस्कार त्याला मना माझी तो थूर संतुष्ट ज्वाळा मुनी तो त्रिकुटचळी शुद्ध सांगे रणे उडे तो कपिवीर मागे कल्पित लंकापुरी कंचन नारी पुढे देखली सौख्य दाती मनाची पुढ्या गोपुरे देवळे ती अपारी कुंडे कोट जळा धरे थोर थोरे सुवर्णा जळा माझी ते तेज फाके तया पाहता किरणी दृष्टी झाके कपाटे लाहो अर्गळ पथ मोठे ती बैसले थोर्य आश्चर्य वाटे उशाल वाद्ये उडाडा धडाडा शिहाल आवाज होती भडाडा पुढे पाहता जवाया रीग नाही न सुची मनी मनासी यत्न काही रे भीम तो अंतराळी उडाला रूप लंकेत होऊन गेला रहा गोपुरांचा बहुदंड खोटा सदा सर्वता पाहती सर्व वाटा हिंदी हाट बाजार कुंचे दुकाने सदा मस्त ते हस्ती जाती गुमाने तिले भार सज्जित ते राऊतांचे बरे फार संगीत होती उतारांचे दिसेना तयालिंग झुंजार कोणी बळे जिंकले पिढीले लोक तिन्ही कुसज्ज ते राज्य लंकापुरीचे ही माझी ते सैन्य लंकापुरीचे सैन्य मोठ्या बळांचे काळांचे जाती भुजा भुरभुरती तया देखिता देव ते थरथरती कोटा कोठी व्याख्याती केले भिवाने लगोरूप तो हिंडताही धीराने हेम गोपुरे पाहिल्या धर्मशाळा अकस्मात त्या देखिल्या बंदीशाळा ना दाखिरे देवते दिन आले से शक्ती ना युक्ती पोटी गळे भयमित ते कपाती दिनवाने उगाजले दुःख ते कोणी जाणे वा कारणे कोप भामेसी आला ना माझी आवेश तो थरथरीला पे भरभरील तमे गरगरीला संगीतये मारुती गुप्त ज्वाला हे माझी आवाकिले सर्व काही दास आडली तुला त्यासी नाही उगातले सर्व मोठ्या बळाचा तया हिंडता दास मी राघवाचा त्रिकोटाचळी ख्याती केली बिबाने ब्रह्मयाने ये वाचितम वाचितम राम हासे क्रीडा कौतुके अंतर माझी तोसे
नटे नटको त्रिकुळा कोटी माझी कैसा, महाकांड सुंदर ज्वाला तमासा. ह आपुले सर्व काही गुप्त केले, प्रसंगी तये पुच्छ ते वाढवले. व्यापली वेडली सर्व लंका, किती कामनी वाटली थोर शंका. हातुनी अंतरग्रही पुच्छ घाली, पीटता फोडिता हाक ज्वाली. ते लागल्या रुधल्या सर्व वाटा, कुटुंबला लोक तो दाट खोटा. या भोवते पुच्छ बांधोनी भारे, ही पोकळी माझी नटे उभारे. बहु भारते स्वारे मध्येची खंडी, महामस्त महामस्त ते हस्ती नटे उलटी. गुरी शाकटे राक्षस लिंगी पाडी, पदी पुच्छ बांधोनी पाडे पिछाडी. पडो लागे दैत्य नटे बदादा, ती एक ते दीर्घ देही बदादा. तिचे दळे पाडली पुच्छ मारे, दिसेना परी गरजतो भुकारे. ही पंथ कोणासी जाऊनी देना, पुरी माझी पापी एकदा येऊ देईना. चुली पेटल्या वनी तेथे विदारी, बळी धावती त्यासी तेथीच मारी. पळे पाय बांधती किती हात मागे, पुरी माझी हाकेसे ते हाक साधे. महावीर चैताळले ते धीर धरेना, बळे वावरे पुच्छ ते आदरेना. जना ओढिता आपटता आपटिता पीटता, समजता जनालिंग पाडोनी जाता. राक्षसी सर्व काही हाक केली, किती एक ती डाशिडीने मेली. किती एक राक्षी हलाकीत गेली, ती एक राक्षसी हकलती. किती एक ती राक्षसी बोंबलती, किती एक ती थोर ज्वाली रुदती. ती एक ती राक्षसे चिरफडसी, असंभ्य ते पुच्छ झाडी उलाडी. कडाफोडी होतीची येतीची झोडी, पूर्वा माझी सर्व सही वाट केली. विरे वीर राक्षसी सर्व बुडाला, असे अन्न पाणी मुखा माझी घाणी. किती एक ते झाले दैन्यवाने, पुरी माझी नाना परी घोळ केला. परे अस्त मानसी तो दिन गेला, उदासे घरे मंदिरे थोर थोरे. महापुच्छ ते वावरे अंधकारे, भुजागा परी सर्व वेटाळीत आहे. विरे वीर चटकला सर्व पाहे, मुलाले करा माझी ते खेळत आहे. निजल्यामध्ये पुच्छ ते लोळत आहे, कुमारी कुमारा गळाहार घाली. भयाभीत अंतपुरी हाक झाली, त्रिकुटा कोटी सर्व उदंड झाले. भयाभीत ते सर्व ही लोक झाले, कळेना बरे सर्व की काय आहे. करी ते महामार त्याचा न साहे, कस्मित ते काय होते कळेना. वळेना कदा आवळेना, संभाजे माझी राया पुढे हाक गेली. अहो पाहता काय लंका बुडाली. गा लोळसा घोळ मोठी करीतो, करा करोनी बांधोनी सर्वा धरितो. बहुता परी सांगती रावणाला, बहुता जागता घरी कोंड ज्वाला. वेजी नव्हे सर्व सामान्य मातू, हा घोर हा थोराला पुच्छ केतू. सभामंडपी कोप राया आला, म्हणे सांगती तमास मारून घाला. तया मारता पुच्छ तेथीची आले, सभामंडपी पामेजी नटे निघाले. दिवे पडले दिवटे आपटले, अकस्मात झाले हिरोनी नेले. मुखे बोलती दीप रे दीप आना, दीप अनुती मुकती दैत्य प्राणा. असांभ्य त्या दीप द्या दीप धावे, बळे लागले व्यंग समुदाय धावे. हा मागती तेप घेऊन आले, ते धावता पुच्छ मारे विझाले. तया रंगले धुंदली सर्व दारे, कपिवीर तो आवारे अंधकारे. सभामंडपी गुदल्या तो करीतो, मुखे नासिके कर्ण छेदून नेता. बळे गाल सर्वांनीही बडबडिता, चिरो फोडितो ओढितो गुरगुरिता. बळचे महावीर तेथे मिळाले, ही अंधिकाराचे काही न चाले. किती लोटले कुटले चूर केले, भयाभीत कोणास कोणी न बोले. कपिवीर तो थोर लहान होता, धरिता बळे हात मोडी न जातो. भुक्या मारतो पापी वज्र थापा, असांभ्य तो कोपला राव कोपा. म्हणे वीर हो काय काय झाले, कळेना मुख बोलती काय झाले. भयासुर ते गुरगारता कळेना, करू काय आम्हासी ती आवळेना. कपिवीर रायाकडे शीघ्र गेला, बळे थाप मारून मुरकटून नेला. बरे ठोसारे मागितली रावणाला, म्हणे मारिता रे तू तुझा आखाया. चिरे सुंदरे फोडली रावणाची, करी भूषणे चूर मुक्ता फळांची. कपीने जहा सर्व नग्न केली, त्रिकुटांची व्याखाती उदंड झाली. हाहाकार ज्वाला संभे माझी मोठा, बळे मारुती मारिता ही चपाटे. सभामंडपी फार अंकात झाला,
कपिकाने पुढे मार्ग मोकळा केला. लभाला कपी पुच्छ ओढून नेले. लघुमत्स्यकरांचे परिरूप केले. असंभव्य त्या दिव्य पोटी चंद्रज्योती. खायात राक्षस धावून येती. सभामंडपी पामाजी धावून आले. महावीर मागे पुढे हात देती. कपिकाने बाहुशाल केली फजिती. सभामंडपी वस्त्र कोठे दिसेना. भूतासारखे नागवे लोक नाना. चिरे आणली नेसले व्यस्त झाले. मना माजित लज्जित कोणी काही बोले. कपिवीर तेथून व्यंग उडाला. लोकावरची ती वृक्षी दडाला. अधोमुख तो जानकी लिंग पाहे. कपी राममुद्रा पुढे टाकत आहे. तेने पुढे मुद्रिका ओळखली. भूता परिशब्द कारून बोली. पुढे मारुती भेटला जानकीला. समाचार सांगोनी आनंद केला. 10 क्रांत मी झालो फार माते. तनू चालता चाचरी सर्व जाते. भूतापरी बोलली जानकीला. समाचार सांगोनी आनंद केला. अशोकी बहू लागले वृक्ष नाना. पाहता असंख्यात संख्य असेना. वाटे जुनाटे वने दाट थाटे. वने मोडिता झाला कडाडे. फळे भक्षली सर्व नाना परी. बहुस्वाद वर्णो कळा कसुरांची. कपिवीर तो तृप्त ज्वाला निवाला. पुढे वृक्ष मोडून या सिद्ध ज्वाला. तरु मोडली आपटली उपटली. किती झोडले चूर चूर केले. गिरीसारखे ढीक सोडून टाकी. तया असंभव्य राक्षस हाकी. वने मोडिता मोडता हाक ज्वाली. किती एक ते दैत्य मादी मिळाली. लोला कमाना करी भीड माळा. बळे हाकिता नाद गेला गोळा. भूताबळांचे बहुलोक आले. किती एक ते धिंग मोठे मिळाले. वने वेडली धावले काळ कैसा. से भूता खेचरा थोर कल्प भासे. कपिवीरचे ताळा वेग केला. किती एक राक्षस भोगोनी गेला. त्रिकुटाचळी रावण जाणवले. वनी वानरे थोर अद्भुत केले. बळी धावला कुरमुरू रावणाचा. सदा अक्षयवीर मोठ्या बळांचा. असंभव राक्षसी धावून गेला. कपिकालिंग माराव्या सिद्ध झाले. बळे आगळा अखाया लक्ष भेदी. चुकवावी कपिवीर लागोती नेदी. हू लागले मारता भंग्य झाले. ते एक ते दैत्य पोटी लागले. वहा हो कपटी धीट मोठा पळेना. सदा सर्वदा लक्ष यांचे चळेना. पुन्हा मागते वीर ते सिद्ध झाले. किती एक ते पाश घेऊन आले. मुखे बोलती मर्कट बैसलेसी. समारंगना माझी युद्ध न ऐसे. कपिवीर तो गजला पुकारे. समारंगनी चालेला घोर मारे. पू झोडले पाडले वृक्ष घाते. भूमी लोळती दैत्य घेऊन प्रेते. पुढे देखली चुंब माळा कुटीला. बळे अखाया आपटीला पिटला. फळे कळी भुकटी राक्षसांचे. पुढे हाक गेली तया अखायांचे. त्रिकुटाचळी शोक आरंभला जळाचा. प्रीतीचा बहु अखाया तो निमाला. परी माझी अंतपुरी घोष झाले. सुखानंद मंदोदरी गेले विझाले. हो दुःख झालेच मंदोदरीला. तिने कुमारी लिंग आखात केला. ते रावणो काय रे काय झाले. म्हाला लंकी मारावया कोण आले. कपी एकला बैस तो पाळना. चळेना ढळेना कदा आवळेना. अवकळेना. तया टाकीता पाश मोठाची होती. लघुरूप घेऊन निघून जातो. हा पडेना कदा हा सापडेना. तन्हे मारली उदंड सेना. धी लंकी बोलवले रावणाने. तोर गाजवले दुर्जनाने. म्हणे जा रे जा आणि वेगा कपिला. तया नानिता शीघ्र ताडीन तुला. यांची पुढे घालता चालविला. असांभ्यव तो लोक मेळा मिळाला. वना माजिता येता नमस्कार घाली. तया मारुतीची बहुस्तुती केली. भूतापरीचे कीर्तीचे यश घ्यावे. दयाळू कपी हे घडी शांत व्हावे. न होता मला मारिता ब्राह्मणाला. बहुसाल कल्याण व्हावे तुम्हाला. कपिवीर तो थोर कापे कडाडी. करी गर्जना मेघ कैसा गडाडी. ती साकडी म्हणजे काही न चाले. कपलिंकी होऊन गेले. अरे मर्कटा थोर अन्याय केला. म्हणे रावणू तो शीघ्र तुला. हा मृत्यू कोटे खरे सांग आता. मुंढा कशमळा मारतो जाता जाता. म्हणे मारुती काळ मारू शकेना. कृपाळूपणे तोषला राम राणा. वन वाडे खरे सांगता आ रावणाला. म्हणे वानरोलंगी अग्नी घाला. म्हणे रावणू पाहता काय आता. चिरे अनावा सांगता हे संभावताना. असांभवते वीर धावून गेला. त्रिकुटाचे लोक ते नग्न केले.
पुढे पुच्छ ओढोनी गुंडाळी ताती, सीमा सांडली वीर गुंडाळी ताती, तया वेळी ताते असंभव लांबे, वीरे वीर त्या लागला लांगी झोंबे, किती एकती आणली अर्ज तेले, किती एकती मोगरेची फुले, महापुच्छ ते सर्व काही भिजावले, पहा हो कपी बापुडे व्यर्थ मेले, या लाविता वनही तेथे न लागे, बळे फुकिता तो वीर वीरू भागे, तया देखता रावणू शीघ्र झाला, बळे फेकता फुंकारता तो गळाला, पुढे रावणू थोर कोपे कडाडे, तया देखता रावणू शीघ्र आला, बळे फुंकारता तो गळाला, पुढे रावणू थोर कोपे कडाडे, बळे फू आळता जाळ नेटे धडाडी, जळाली मुखे भस्मल्या खांडमिशा, भूशाल लांबीत होत्या विशेषा, बळे चेतला वनही नेटे तडाडी, कडाडी ज्वाला दडाडी धडाडी, कपिवीर तो वाडा ज्वाला उडाल्या, पुढे जळिता जहाल त्रिकुटी, हाळा त्रिकुटाला, ग्रह गोपुरा माझी ते पुच्छ घाली, त्रिकोटा चळी अग्नी नेटे निवाली, बिंदी हाट चोंबोर कुंजे, बळे बोंबली नागवे लोक नाचे, बहुता परींचे बहु हाक आली, पळा रे पळा अग्नी आली, पुढे वासरू शिंगरू लेकरू ती, तुनी मर्जरे तै खरे एसरे ती शेरडे मेंढरे ती चपाटे, ती किती अर्चाटे, जाळली ती किती राक्षसे कलकलाटे, किती शामटे ठेमरू दिव्य गोडे, ही मंडळी त्यासी माहीत जोडे, भूतापरींचे बहुरम्य याने, बहुशाल छत्रे विचित्री निशाने, भूतापरींच्या बहुशाल शाळा, जाळल्या विविधा विचित्र विशाळा, ते लोक तेथे बळे पुच्छ घाली, भूतावीरांची बहुशांती झाली, महपुच्छ ते जाळ बंबाळ जाला, बहु अक्षपांच्या वनीही तो चेतविला, पळाले भयासूर ते दूर थावे, कपिवीर लागूनी घेऊनी दावे, बहुभोवतावे उठेना वनीही, चक्र पाहुनी पहावे, फिरे गरगराटे कपिचक्र कैसे, विधी शुक्र व्यग्र पाहे तमाशा, बिचारा खेचरा भूतरांचा असा ज्वाला, त्रिकुटाचळांचा थोर कल्पात आला, बहुशाल दारूमध्ये पुच्छ घाली, उशाळे उभा माझी दारू निघाली, तडाडी थडाडी दडाडी धडाडी, शशी सूर्य नक्षत्र माळा कडाडी, बहुभूर्मते ते कदाही दिसेना, बहुशाल आणि ते सोसवेना, बहुघोष ते शब्द कानी पडेना, पिरोशला झाडताही झडेना, हे धूर्त त्यागी धगागीत आगी, हा वनवी कोपीची जाला विभागी, त्रिकोटाचळी कंचोचीच्या तडाकी, सतेजी कतेजे झकाकी लकाकी, महावज्र लागोली कल्होळ झाला, परी पाहता रोम नाही जळाला, आदित काया समुद्रात झाली, वाली कफी पुंच ज्वाला विझाली, समुद्री सुचितमन घेऊन आला, नमस्कार घालून तय जानकीला, म्हणे जानकी एकाला तू विदेशी, रे बहुता परी कष्टलासी, म्हणे मारुती धन्य हो तू दिस आले, तुम्हा देखता सर्व ही कष्ट केले, प्रभू वाट पाहिना तो राम राजा, लोपाची मो शीघ्र जाईन काजा, ते मारुती योग वियोग झाला, बहुशाल नेत्रोदकी दूर आला, म्हणे मारुती लोभ आता असावा, रांचा बळीराम येतो कुडावा, कपी मागती वाट पाहे, उदासी न जाता गळा दाटत आहे, वेके जीव माझी तो धीर केले, पुढे मारुती शीघ्र सिंधू उडाला, कपिलंकी सांगे शीताशुद्धी ज्वाली, मुखे एकदा मंडळी ते निघाली, समस्त जनलिंकी आनंद झाला, मारुती राम भेटी निघाला, तळेसी बळे राहिला राम राजा, पिरीस ते वीर वेटीत फौजा, स्फुरद्रूप उभारिला दिव्य बाहो, प्रभूना एखादे कला भीम देहो, कपी लागे विना मुख बोलत आहे, अशोकी जगमय कल्याण आहे, पुढे मारुती तो नमस्कार घाले, मनोवृत्त हे राघव निघाले, मस्तासी देखीने आनंद झाला, त्या शुद्ध घेऊन रुद्र आला, बहुता सांगती एकाकी, सिधा शोधती सौख्य ज्वाले अनेकी, सभा मंडपी राम सुनमुख पाहे, उभा दास सांगल्य ते सांगत आहे, भक्त कृत्य व्हावे जनी यश यावे, प्रभूची समस्तासी कल्याण व्हावे, ती संपूर्ण श्री सुंदरकांड श्लोक 101.